विदर्भ में सातपुड़ा पर्वत के आसपास के ग्रामीण और आदिवासी इलाकों में वन्य प्राणियों के हमलों से किसानों और ग्रामीणों की स्थिति गंभीर हो गई है। अकोला जिले में रानडुक्कर, हरिण, नीलगाय और अन्य प्राणी फसलों और पालतू जानवरों को नुकसान पहुंचा रहे हैं। श्री लक्ष्मीकांत कोटकर, विदर्भ अध्यक्ष शेतकरी संघ ने कहा कि 2016-17 में अकोला जिले में 3,258 किसानों की फसलों को नुकसान हुआ था, जिसका केवल 1 करोड़ 17 लाख रुपए की भरपाई हुई थी, जो पर्याप्त नहीं है। हिंसक वन्य प्राणी शाम के समय किसानों के लिए खतरा बन गए हैं, जिससे ग्रामीण इलाकों में दहशत का माहौल है। किरण भुई आहे। आमचा विषय असा आहे की हे जे काही शेतकऱ्याला वन्य प्राणींचा आता त्रास होत आहे, आधी काय व्हायचं की हे वन्य प्राणी आमच्या शेतीची उद्ध्वस्त करायचे आणि कित्येक वर्ष म्हणजे आम्ही ते सगळं सहन केलं। म्हणजे गोखलेंच्या अहवालानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये 10,000 कोटी ते 40,000 कोटी या शेतीमालाचं नुकसान फक्त वन्य प्राण्यांमुळे होत आहे। आतापर्यंत ते सगळं चाललं, परंतु आता सर्व ठिकाणातून हिंसक घटना समोर येत आहे। म्हणजे हिंसक प्रवृत्तीचे जे वन्य प्राणी आहेत हे शेतकऱ्यावर हमले करून राहिले। त्यामुळे काय होऊन राहिलं की भीतीमुळे आता हा शेतकरी शेतात जाऊ शकून नाही राहिला, मजूर मिळत नाही आहे आणि एक व्यक्ती जर शेतात गेला तर त्याला 4 व्यक्ती त्याच्या संरक्षणार्थ पाठवा लागून राहिले। आणि असं सगळं घडत असताना याच्याकडे प्रशासन सर्व दुर्लक्ष करत आहे। आम्ही 5 जानेवारीपासून या आंदोलनाची सुरुवात केली होती। अकोटमधून तेल्हारा तालुक्याला आम्ही तिथं आंदोलन केलं, अकोट SDO कार्यालयावर आंदोलन केलं, कलेक्टरांकडे जाऊन सगळे हे विषय मांडले आणि त्यांनी आमची मीटिंग लावली। परंतु आमचे जे काही विषय आहेत हे जिल्ह्यापुरते मर्यादित नसून आणि हा प्रश्न अकोला किंवा विदर्भ मर्यादित नसून पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे। म्हणजे आपण बघितलं अकोला जिल्ह्यामध्ये अकोट आणि तेल्हारा भागात या प्राण्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे। यवतमाळ भागातही तीच परिस्थिती आहे, वर्धा जिल्ह्यातही तीच परिस्थिती आहे, चंद्रपूर, वणी, पुण्यामध्ये शिराळामध्येही हीच परिस्थिती आहे। कुठंतरी हे थांबावं। आणि हे सगळं का सुरू झालं तर आधी हे प्राणी त्यांच्या वनक्षेत्रात होते, तिथं शेतकऱ्यांची शेती होती, त्याला लागून ती शेती कसत होते आणि तेच जे डुक्कर आणि हरिण हे जे त्यांचे खाद्य आहे हे ते तिथंच त्यांचं अन्नधान्याची नासाडी करत आणि ते प्राणी हिंसक प्राणी तिथंच थांबत। आता काय झालं, सरकारने ते लँड ॲक्विजिशन म्हणजे भूमी अधिग्रहण कायद्याअंतर्गत त्यांची सर्व जमिनी काढून घेतली आणि ती जमीन काढल्यामुळे तिथं आता वन्य क्षेत्र झाल्यामुळे तिथं आता गवत निर्माण झालं, बघाने काम करण्यात यावं। तसेच 1972 जो वन्यजीव संरक्षण कायदा आहे त्या कायद्यानुसार हिंसक वन्य प्राण्यांना मारण्याचा अधिकार हा मुख्य वन निरीक्षक जे नागपूरला बसतात त्यांच्याकडे आहे। तर हा अधिकार त्यांच्याकडे असल्यामुळे एखादा प्राणी जर गाव पातळीवर हिंसक जर झाला तर ते गावातून तालुक्यातून जिल्हा आणि नागपूरपर्यंत पोहोचेपर्यंत आणि ऑर्डर काढेपर्यंत तो काही प्राणी तिथं थांबणारा नाही आहे। म्हणून हे अधिकार स्थानिक सरपंचाकडे द्यावेत अशी आमची मागणी आहे। आता याच्यासाठी आम्ही मुख्य वन निरीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे। त्याच्या निवेदनामध्ये आम्ही त्यांना 1/3/2026 म्हणजे येणारी 1 तारखेपर्यंत याच्यावर काहीतरी तुम्ही तोडगा किंवा चर्चा करताय का ह्या आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे। जर यातून काही निष्पन्न नाही झालं तर आमच्या गाव पातळीवर गावागावात जनजागृती म्हणून जनजागृतीकरिता सभा सुरू आहेत आणि या सभा जनजागृतीकरिता सुरू आहेत। आणि जर का यांनी 1 मार्च 2026 पर्यंत याच्यावर कोणताही तोडगा किंवा निर्णय नाही काढला तर आम्ही याच्यावर मोठं विदर्भस्तरीय आणि महाराष्ट्रस्तरीय मोठं आंदोलन उभं करणार आहोत। शेळ्या जंगलात सोडण्यापेक्षा जे शेती भागामध्ये बरेच त्यांचे हरिण, डुक्कर, नीलगाय, रोही हे जे प्राणी आले आहेत
त्यापेक्षा त्यांनी ते उचलून वन्य क्षेत्रात सोडावे, जेणेकरून पाळीव प्राणी जर पुन्हा वन्य भागात दिसला तर कोणीही लालसेपोटी त्याला घरी घेऊन येईल. त्याच्या पलीकडे जाऊन हे जे प्राणी आमच्या शेतात मोकाट फिरत आहे ही काही बरोबर नाही. आणि आमचे बैल जर समजा वन्य क्षेत्रात गेले पाळीव प्राणी तर त्याच्यासाठी काही नियम आणि कायदे आहेत. ते त्यांना म्हटलं खर्च घ्या, मुआवजा घ्या, तर ते ऐकत नाही. ते प्राण्यांना आमच्या सरळ हर्रास करून टाकतात. परंतु त्यांचे प्राणी हे शेतकऱ्यांच्या प्रॉपर्टीवर मोकाट फिरत आहेत. हा एक अन्यायकारक सगळं सुरू आहे. परंतु याच्याकडे दुर्दैवाने कोणाचं लक्ष नाही. म्हणजे 10,000 कोट ते 40,000 कोट नुकसान झाल्यावर जरी कोणी गंभीरतेनं घेत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये अन्नधान्याचा जो तुटवडा निर्माण होण्याचीही वन्य प्राण्यामुळे शक्यता आहे. तुम्ही हे जे आहे सरपंचांना अधिकार देण्याबद्दल बोलत आहात. हो. तर काय असं आहे म्हणजे जे प्राण्याची तस्करीचा प्रकार वाढला नाही? नाही, अधिकृतपणे कोणतंही काम हे सरकारी चौकटीतूनच होत असते. आता वनमंत्र्यांनी की यांचं आम्ही नसबंदी करू, परंतु नसबंदी किंवा शेळ्या सोडणं हा काही पर्याय नाही. नसबंदीमुळे त्यांची भूक कमी होऊ शकते का? नाही होऊ शकत. आजूबाजूच्या गावातून सर्रास हे आमचे पाळीव प्राणी पळवल्या जात आहेत. त्याच्यामुळे नसबंदी हा काही त्याच्यावरचा उपाय नाही. नसबंदीमुळे त्यांना वाटतो आळा बसत असेल, पण भूक ही शेवटी भूकच असते. याच्यावर म्हणणं आहे की वन्यजीव प्राण्यांमुळे म्हणजे जे शहरी लोक म्हणा किंवा इतरही लोक आकर्षित पर्यटनाकडे होतात. पर्यटन वाढण्यात आमचं दुमत नाही. शहरी भागातले बरेच लोकांनी वन्य प्राणी म्हणजे वाघ झाला, बिबट झाले, सिंह झाले, यांचं मुलांना सुद्धा आकर्षण राहते. त्याच्यामुळे पर्यटन वाढण्यास आमचा विरोध नाही. परंतु या पर्यटनापासून नेमका फायदा कुणाला होते? नेमका फायदा होते वन्य विभागाला. त्याच्याकडून त्यांचं जे सफारी वगैरे चालते, त्यांचे गेस्ट हाऊस चालतात, त्यांना पैसा मिळतो. पैसा त्यांनी कमावा आणि त्याचा त्रास शेतकऱ्यांनी भोगावा ही काही बरोबर गोष्ट नाही. मी आता स्थानिक पातळीवर जी जनजागृती सभा घेत आहोत, तर यामध्ये सरपंचांकडून म्हणजे ग्रामसभेतून ठराव घेत आहोत की या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा किंवा स्थानिक पातळीवर यांना मारण्याची परवानगी देण्यात यावी. तसे आम्ही पण काही हिंसक नाही. परंतु जर आमच्या मुलाबाळापर्यंत प्रश्न येत असेल तर मग आता याच्यात तर कोणाचाही ठाव ठिकाणा लागणार नाही. आणि मग त्याच्यानंतर आलं लक्षात, सांगतो ना. आणि हे सगळे निवेदन घेऊन आम्ही वनमंत्र्यांसोबत भेटणार आहोत. त्या संदर्भात ज्यांचे जीव गेले त्याबद्दलही त्याच्यामध्ये काही पैशांची वाढ होईल हा विचार करू. पण आमचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रॉब्लेमचं कायमस्वरूपी सोल्युशन निघालं पाहिजे. त्यांना जे क्षेत्र आहे आरक्षित क्षेत्र ते त्याच्यात कसे राहतील. म्हणजे रोज रोज तो प्राणी यावा आणि त्यांनी लोकांना मारावा आणि आम्ही म्हणावं त्यांना पैसे द्या, ही काही मानवतावादीची गोष्ट नाही. कोणताही व्यक्ती, कोणतंही मुलबाळ किंवा कोणती महिला भगिनी ही त्या घराची सदस्य असते. पैसा देऊन ह्या गोष्टी भरून निघत नसतात. म्हणून आमचं म्हणणं आहे की या प्रकरणाचं सोल्युशन करावं. या दिशेने सरकारने पावले उचलायला पाहिजेत आणि गरज पडल्यास प्राण्यांची संख्या घटवायला पाहिजे. जर का असं नाही घडलं तर वन विभाग आणि शेतकरी यामध्ये मोठ्या प्रमाणाचा संघर्ष होण्याची चिन्हे दिसून येतात. गरज पडल्यास यांच्या कार्यालयावरही हमले होऊ शकतात. आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत की सन 1972 मध्ये जो वन्यजीव संरक्षण कायदा करण्यात आला त्याच्यात बदल करून त्यामध्ये वन्य संरक्षक अधिकारी यांना हिंसक प्राण्यांना मारण्याचे अधिकार होते, तर ते अधिकार स्थानिक सरपंचाकडे सुपूर्द करावेत. दुसरी गोष्ट, वन्य प्राणी हे वन्य विभागाची जबाबदारी आहे, हे त्यांनी स्वीकारावी. त्यांचे प्राणी त्यांच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारे ठेवावे. त्याच्यासाठी त्यांनी GPRSचा वापर घ्यावा, वॉल कंपाऊंड बनवावी किंवा जे काही त्यांना योग्य वाटत असेल. परंतु ज्याचे जे प्राणी आहेत त्यांनी त्यांच्या प्राण्याचा सांभाळ करावा. आमच्याकडे जर पाळीव प्राणी खूप डेंजर कुत्रा जरी असला तरी त्याची जबाबदारी आमची आहे, तशीच जनावराची जबाबदारी वन्य विभागाची.